नमस्कार मित्रांनो, प्रत्येक महिन्याप्रमाणे जून महिन्यातही आता मोठे बदल होणार आहेत। त्याचा तुमच्या खिशावर ताण पडणार आहे। यूपीआय पीएफ पासून ते एलपीजी सिलेंडरच्या किमतींपर्यंत उद्या 1 जून पासून 8 नियम बदलणार आहे। कोणते 8 नियम बदलणार आहे? यामुळे तुमच्या महिन्याचे अर्थचक्र बिघडू शकते। यासोबतच तुम्हाला काही फायदा आणि सुविधा देखील मिळू शकतात। मग जाणून घेऊयात की कोणते नियम बदलणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्यावर काय होणार आहे। तर मित्रांनो, पहिला जो आहे तो ईपीएफओ मध्ये 3.0 रोल आउट। सरकार ईपीएफओ कर्मचारी म्हणजे भविष्य निर्वाह निधी संघटनाचे 3.0 चे नवीन व्हर्जन लॉन्च करणार आहे, जे जून महिन्यात सुरू होणार आहे। यानंतर तुमचा पीएफ क्लेम खूप सोपा होईल। तुम्ही एटीएम आणि यूपीआय द्वारे पैसे काढू शकता। नंतरचा बदल आहे आधार अपडेटसाठी मोफत सुविधा संपणार आहे। जूनमध्ये UIDAI ने दिलेली मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा संपणार आहे। त्याची अंतिम मुदत 14 जून आहे। तोपर्यंत तुम्ही आधार अपडेट केले नाही तर तुम्हाला या कामासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल। नंतरचा नियम आहे क्रेडिट कार्डशी संबंधित नियम। जर तुम्ही कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 1 जून पासून मोठा झटका बसू शकतो। जर या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचे ऑटो डेबिट व्यवहार अयशस्वी झाला तर बँकेकडून 2% बाउन्स शुल्क आकारले जाऊ शकते। हे किमान 450 रुपये आणि जास्तीत जास्त 5000 रुपये असू शकते। बँकेच्या वेबसाईटनुसार बँकेच्या क्रेडिट कार्डवरील मासिक वित्त शुल्क वाढू शकते। सध्या लागू असलेल्या 3.50% म्हणजे 42% वार्षिक वरून 3.75% म्हणजे 45% वार्षिक पर्यंत वाढेल। नंतर आहे CNG PNG आणि ATFचे दर बदलणार। जून रोजी होणार सर्वात मोठा बदल म्हणजे CNG PNG आणि ATFचे दर बदलणार आहेत। तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किमती तसेच एअर टर्बाइन इंधनाच्या किमतीमध्ये बदल करतात। मे महिन्यात त्यांच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या। उद्या त्यात बदल होऊ शकतो। LPG सिलेंडरच्या किमतीत बदल होणार। LPG सिलेंडरच्या किमतीत दर महिन्याच्या 1 तारखेला बदलतात। उद्या त्यात बदल होऊ शकतो। मे महिन्याच्या सुरुवातीला तेल विपणन कंपन्यांनी 14 किलो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्या नव्हत्या, मात्र 19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती प्रति सिलेंडर 17 रुपयांनी स्वस्त झाला होता। FD व्याजदरात बदल। जूनमध्ये बँका मुदत ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरात बदल करू शकतात, कारण रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे। सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 5 वर्षाच्या FD वरील व्याजदरात 8.6% वरून 8% कमी केला आहे। म्युच्युअल फंडसाठी नवा नियम। सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी नवीन कट ऑफ वेळ लागू केली आहे। हा नियम 1 जून पासून ऑफलाईन व्यवहारांसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल। त्यानंतर दिलेल्या ऑर्डर पुढील कामकाजाच्या दिवशी ग्राह्य धरल्या जातील। UPI बाबत महत्त्वाची माहिती। NPCIने UPI संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे। UPI पेमेंट करताना वापरकर्त्याला फक्त प्राप्तकर्त्यांचं बँकिंग नाव दिसेल। QR कोड किंवा एडिट केलेले नाव यापुढे दिसणार नाही। हा नियम 30 जूनपर्यंत सर्व UPI ॲप्सना लागू होऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट 1 जूनपासून तुम्हाला बघायला मिळतील। मग तुमच्या खिशावर तसेच तुमच्या व्यवहारावर या ठिकाणी परिणाम होणार आहे। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।